क्लास 9चे स्टुडंट आहात तुम्ही आणि सायन्स शिकत आहात माझ्यासोबत. आणि हा आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस. याच्यामध्ये हा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये आपण काय शिकणार आहोत तर ॲसिड आणि बेस हा गोष्ट शिकणार आहोत. आपण याच्या अगोदर बघितला होता की असे काही आयन्स राहतात जसे की एच पॉझिटिव्ह, असे OH निगेटिव्ह. ज्यांच्याकडे हा एच पॉझिटिव्ह आयन राहते यांना आपण ॲसिड म्हणतो. काय म्हणतो? ॲसिड. बट हा जो रॅडिकल आहे हा काय आहे? एक रॅडिकल आहे, एक आयन आहे. या रॅडिकलला आपण काय म्हणतो? बेसिक रॅडिकल. कोणता रॅडिकल? बेसिक रॅडिकल. तशाच प्रकारे OH जो राहणार याला आपण म्हणतो ॲसिडिक रॅडिकल. कोणता रॅडिकल? ॲसिडिक रॅडिकल. तर जो पण ॲसिड राहणार त्यांच्याकडे काय राहिल्या पाहिजे? एच पॉझिटिव्ह. काय राहिल्या पाहिजे? एच पॉझिटिव्ह. आणि जो पण बेस राहणार त्यांच्याकडे काय राहिल्या पाहिजे? OH निगेटिव्ह. बट आपण OHला हा जो OH आहे म्हणजे की बेसला हटवण्यासाठी कोण हेल्प करणार? तर एच पॉझिटिव्ह. कोण हेल्प करणार? एच पॉझिटिव्ह. तर बेसला हटवण्यासाठी जो हेल्प करत आहे त्याला काय म्हणणार आपण? बेसिक रॅडिकल. का म्हणत आहोत? बेसिक रॅडिकल. आपण याच्या अगोदर Na पॉझिटिव्ह NaOH प्लस HCl बघितला होता. आणि हा काय बनवते? वॉटर बनवते. काय बनवते? वॉटर. तर हे काय आहे? न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन आहे. काय आहे? न्यूट्रलायझेशनची. म्हणजे जो ॲसिड राहणार त्याची ॲसिडिटी संपवण्यासाठी कोण कारणीभूत ठरणार आहे? Na ठरणार आहे का? नाही. तर कोण ठरणार आहे? OH. कारण की OH याच्यामधनं एच पॉझिटिव्ह आयनला काय करणार? OH सोबत रिलीज करणार आणि H2O बनवणार. आणि याची ॲसिडिटी कोण हटवते? तर OH हटवते. तर याला आपण काय म्हणणार? ॲसिडिक रॅडिकल. कोणता रॅडिकल? ॲसिडिक रॅडिकल. तर OH काय आहे? ॲसिडिक रॅडिकल आहे. आणि OH प्रेझेंट कोणाकडे राहणार? तर बेसकडे राहणार. ज्याच्याकडे पण OH दिसत आहे त्याला आपण काय म्हणणार? बेस. काय म्हणणार? बेस. आणि हा बेस काय करणार? या ॲसिडची ॲसिडिटी काय करणार? संपवणार. म्हणून आपण याला काय म्हणतो? OHला ॲसिडिक रॅडिकल. ॲसिडिक रॅडिकल. इतकी गोष्ट समजून घ्यायची. ठीक आहे. आता आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की यांचे नावं काय आहेत आणि आपण कशा प्रकारे यांना बोलू शकतो. तर हा पहिला जो आहे ना HNO3, तर हा HNO3 आहे बेटा नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला. नायट्रिक ॲसिड. तर आपण याच्या वेळी जसा हा हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे हा काय आहे? नायट्रिक ॲसिड. तर आपण लिहायचं नायट्रिक ॲसिड. आणि नायट्रिक ॲसिड आहे मग हा काय देऊ शकते आपल्याला? तर एच पॉझिटिव्ह देऊ शकते. दिसत आहे एच, तर हा काय देणार? एच पॉझिटिव्ह. तशाच प्रकारे आणखी उरला काय याच्याकडे? तर NO3. आता NO3 काय राहणार? निगेटिव्ह राहणार. काय राहणार? NO3 निगेटिव्ह. आणि जर एच पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ हा काय आहे? ॲसिड. काय आहे? ॲसिड. हा काय आहे? बेसिक रॅडिकल. कारण की जेव्हा हा एच पॉझिटिव्ह या OH सोबत मिक्स होणार तर हा जो बेस राहणार हा बेस राहू शकणार का? नाही. याची बेसिसिटी संपवायला कोण हेल्प करणार? हा बेसिक रॅडिकल. कोणता रॅडिकल? बेसिक रॅडिकल. आणि हा कुणाकडे राहणार? बेसिक रॅडिकल ॲसिडकडे. ठीक आहे. तेव्हाच ॲसिड आणि बेस मिळून काय होतील? वॉटर फॉर्म करतील. तशाच प्रकारे काय फॉर्म करू शकतात? ॲसिड आणि बेस मिळून वॉटर फॉर्म करतील आणि साल्ट फॉर्म करतील. ठीक आहे. तर HBr याच्याकडे लक्ष द्या. HBr जसा हा नायट्रिक ॲसिड होता तसाच हायड्रोजन ब्रोमाइड. याला काय म्हणायचं? हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोजन ब्रोमाइड. ठीक आहे. इतकं लक्षात राहणार. हा काय आहे? हायड्रोजन आहे. हा काय आहे? ब्रोमीन आहे. तर ब्रोमाइड. हायड्रोजन ब्रोमाइड लक्षात ठेवायचं. आता याच्याकडे काय होता? एच पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर याच्याकडे काय आहे? Br. तर Br काय राहते? निगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन पण आहे आणि ब्रोमीन पण आहे. आता हायड्रोजन आहे म्हणून काय आहे? ॲसिड. काय आहे? ॲसिड. आणि याला काय म्हणणार आपण? बेसिक रॅडिकल. कोणता रॅडिकल? बेसिक रॅडिकल. आता पहा H2SO4. हा काय आहे? H2SO4. जर H2SO4 आहे तर हा पहा किती रॅडिकल देऊ शकते आपल्याला? तर 2 देऊ शकते. तर एच पॉझिटिव्ह किती वेळा देणार? हा 2 वेळा देऊ शकते. असे एच पॉझिटिव्ह दोनदा निघू शकतात. तशाच प्रकारे आपल्याला काय मिळणार? SO4 2 निगेटिव्ह. SO4 2 निगेटिव्ह. आणि हा काय देणार बेटा? हा आता जर एच पॉझिटिव्ह देत आहे म्हणजे हा काय आहे? ॲसिड आहे. काय आहे? ॲसिड. आणि हा सल्फ्युरिक ॲसिड आहे. हा काय आहे? किंग आहे या सर्व ॲसिडचा. तर याला म्हणतो आपण सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. त्याच्यानंतर H3BO3. H3BO3 याला बोरिक ॲसिड म्हणतात. काय म्हणतात? बोरिक ॲसिड. तर बोरिक ॲसिड आहे. आणि बोरिक ॲसिड आता हा काय देणार? 3 नंबर ऑफ एच पॉझिटिव्ह आयन देणार. आणि हा काय देणार? BO3. आणि हा काय आहे? निगेटिव्ह. BO3 निगेटिव्ह. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? ओळखू शकतो. आणि यांच्यामधनं काय करू शकतो? आता पहा हे किती होते? 3 होते. तर फक्त निगेटिव्ह येणार का? नाही. काय येणार? 3 निगेटिव्ह. आता
एच पॉझिटिव्ह आयन दिलं नाही म्हणून काय म्हणतो आपण याला ॲसिड काय म्हणणार ॲसिड. तशाच प्रकारे आता पहा, आता सर्वात वेगळी गोष्ट आहे. जसा काय आहे इथं काय आहे OH, काय आहे OH दिसत आहे OH. तर जर हा OH निगेटिव्ह देत आहे, काय देत आहे OH निगेटिव्ह, तर हा काय राहणार बेस राहणार म्हणून आपण काय लिहिणार बेस. जर OH निगेटिव्ह दिला, OH निगेटिव्ह देत आहे पण हा बेसिक रॅडिकल OH आहे का नाही, तर OH काय आहे ॲसिडिक रॅडिकल आहे. काय आहे ॲसिडिक रॅडिकल. तर आपण याच्या ठिकाणी काय लिहिणार ॲसिडिक रॅडिकलच्या ठिकाणी OH लिहिणार. तर OH काय आहे ॲसिडिक रॅडिकल, OH निगेटिव्ह. आणि Na काय राहणार पॉझिटिव्ह, तर हा काय राहणार बेसिक रॅडिकल. हा कोण आहे बेसिक रॅडिकल आणि हा काय आहे ॲसिडिक रॅडिकल. तसंच प्रकारे आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड असा पण म्हणू शकता. आणि सोडियम हायड्रॉक्साईड जो राहणार तशाच प्रकारे आपल्याकडे काय आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, याला काय म्हणायचं सोडियम हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड आणि हा काय आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड आणि याला काय म्हणू शकतो H पॉझिटिव्ह, यांना काय म्हणू शकतो OH निगेटिव्ह. त्याच्यानंतर हा काय आहे बेस आहे, काय आहे बेस. आता पहा पुन्हा याच्याकडे काय आहे कॅल्शियम 2 पॉझिटिव्ह. आपल्याला माहिती आहे कॅल्शियमच्या किती आहे कॅल्शियम 20 आहे आणि 18वर काय होते आउटर मोस्ट शेल कंप्लीट होते. तर याच्याकडे किती उरतात इलेक्ट्रॉन 2, तर 2 इलेक्ट्रॉन उरतात म्हणून काय म्हटलं Ca2 पॉझिटिव्ह. हा 2 इलेक्ट्रॉन काय करणार दुसऱ्यांना देणार म्हणून याच्यावर चार्ज कोणता पॉझिटिव्ह, तर Ca2 पॉझिटिव्ह. आणि काय राहणार याच्याकडे OH. आणि किती निगेटिव्ह आयन्स राहतील 2 OH आहेत म्हणून काय आले याच्यावर 2 पॉझिटिव्ह. आणि हा काय देणार आपल्याला OH निगेटिव्ह आयन देणार, काय देणार OH निगेटिव्ह आयन. आणि OH निगेटिव्ह आयन कितीदा आहेत आपल्याकडे 2दा आहेत. कितीदा आहेत 2दा दिसत आहेत याच्यामध्ये 2 OH निगेटिव्ह आयन आहेत म्हणून आपण OH निगेटिव्ह. आणि हा काय आहे OH निगेटिव्ह देत आहे म्हणजेच काय आहे बेस आहे, काय आहे बेस. ठीक आहे बेस आहे. आणि आपण याला काय म्हणणार कॅल्शियम आणि हायड्रॉक्साईड आहे तर म्हणून काय म्हटलं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे हायड्रॉक्साईड म्हटलं. आता याच्यानंतर NH4OH हा 4 आहे NH4OH. आता NH4OH मध्ये काय देणार हा NH4 पॉझिटिव्ह आयन देणार, NH4 पॉझिटिव्ह आयन देणार म्हणजेच काय आहे हा अमोनिया आयन आहे. कोणता आहे अमोनिया आयन. आणि अमोनिया आहे आणि हा काय देणार OH निगेटिव्ह आयन देणार. कोण देणार OH निगेटिव्ह. आणि हा कोणता रॅडिकल देणार ॲसिडिक रॅडिकल. कोणता रॅडिकल ॲसिडिक रॅडिकल. जो ॲसिडिक रॅडिकल देते तो कोण आहे बेस, कोण आहे बेस. आणि आपण याला काय म्हणणार अमोनियम हायड्रॉक्साईड. कोणता हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रॉक्साईड. देऊ शकतो पूर्णच्या पूर्ण स्पेलिंग अमोनियम हायड्रॉक्साईड असे लिहिता येणार. ठीक आहे स्पेलिंग पूर्ण लिहायची. त्याच्यानंतर NaCl माहिती आहे सोडियम क्लोराईड म्हणून, तरी लिहायचा सोडियम क्लोराईड. बट इथनं काय होते इथनं गेम जो राहते तो पूर्णच्या पूर्ण चेंज होणार. ठीक आहे NaCl सोडियम काय राहणार क्लोराईड. ठीक आहे सोडियम Na लिहिला क्लोराईड सोडियम क्लोराईड. ठीक आहे आता सोडियम क्लोराईड आहे तर जो पण पॉझिटिव्ह आयन आहे पॉझिटिव्ह रॅडिकल आहे तो काय राहते बेसिक रॅडिकल. कोणता रॅडिकल बेसिक रॅडिकल. तर Na जो सोडियम आहे त्याच्या जवळ किती आहे 11 इलेक्ट्रॉन किती आहेत 11. 10वर काय होते आउटर मोस्ट शेल कंप्लीट होते. 1 इलेक्ट्रॉन काय राहिला वाचला त्याच्याकडं तर हा काय करणार दुसऱ्यांना देणार म्हणून काय आला पॉझिटिव्ह चार्ज. आणि याच्याकडे काय आहे Cl निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. म्हणून आता हा OH पण नाही आहे याच्याकडे आणि H पण नाही आहे. H दिसत आहे का नाही OH दिसत आहे का नाही म्हणजे ॲसिडिक रॅडिकल पण नाही आहे बेसिक रॅडिकल पण नाही आहे. मग त्याला काय म्हणणार आपण साल्ट. काय म्हणणार साल्ट. जर ॲसिड पण नाही आहे बेस पण नाही आहे तर त्याला काय म्हणणार साल्ट. तशाच प्रकारे पहा लक्ष द्या आपण लवकरात लवकर घेऊया कॅल्शियम नायट्रेट. काय आहे कॅल्शियम नायट्रेट आहे. कॅल्शियम नायट्रेट आहे. आता कॅल्शियम नायट्रेट मग काय किती आयन आहे त्याच्याकडे Ca. तर Ca काय राहते 2 पॉझिटिव्ह. जर Ca2 पॉझिटिव्ह आहे तर आता Ca2 पॉझिटिव्ह आहे याच्याकडं Ca2 पॉझिटिव्ह. बट Ca2 पॉझिटिव्ह राहून काम चालणार का नाही तर NO3 निगेटिव्ह. आणि NO3 निगेटिव्हचे किती आयन आहेत याच्याकडे 2. किती आयन आहेत 2 म्हणून काय झाला
याला आपण काय म्हणणार, साल्ट. काय म्हणणार, साल्ट. कारण की याच्याकडे OH पण नाही आणि काय नाही, H पण नाही, म्हणून आपण याला काय म्हटलं, साल्ट. तर हा पण काय आहे, साल्ट आहे. याच्यानंतर आता हा काय बघितलं आपण, के पॉझिटिव्ह राहते आणि केचे किती आहेत, 2 आहेत. तशाच प्रकारे SO4 काय राहते, निगेटिव्ह राहते. बट याचे किती आहेत, आता SO4 निगेटिव्ह आपल्याकडे दिसत आहे, SO4 निगेटिव्ह. बट SO4 निगेटिव्ह बोलणार काम चालणार का, नाही. कारण सल्फर जो राहते, सल्फर किती राहते, 16 नंबरवर. किती राहते, 16 नंबरवर. कंप्लीट करायला किती लागतात, 18. म्हणजे याच्याकडे किती वाचले, फक्त 2. तर याच्यामध्ये काय येते, 2 निगेटिव्ह. काय येणार, SO4 2 निगेटिव्ह. SO4 2 निगेटिव्ह. बघा इथं पण लिहिलं होतं आपण SO4 2 निगेटिव्ह, इथं पण काय लिहिणार, SO4 2 निगेटिव्ह. आणि 2 इलेक्ट्रॉन कोण देणार, हे 2 पोटॅशियम आयन्स देतील. आणि हा पण सुद्धा काय झाला आता, साल्ट. काय झाला, साल्ट. कारण की याच्याकडे H पण नाही आणि OH सुद्धा नाही, म्हणून काय झाला, हा साल्ट. ठीक आहे. आता याला काय म्हणणार आपण, पोटॅशियम सल्फेट. काय म्हणणार, पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम सल्फेट. मग कॅल्शियम क्लोराईड आहे. काय आहे, कॅल्शियम क्लोराईड. काय म्हणणार, कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड म्हणणार. आणि कॅल्शियम क्लोराईड आहे, तर कॅल्शियम क्लोराईडकडे काय दिसत आहे, Ca. आणि Caकडे काय राहतात, 2 पॉझिटिव्ह आयन्स राहतात. कारण की याचा 20 आहे, 18वर कंप्लीट होते. किती वाचले, 2. आणि Clकडे किती राहते, फक्त एकच निगेटिव्ह आयन राहते. बट Cl किती आहे, 2. तर एक पॉझिटिव्ह याच्याकडे गेला, दुसरा पॉझिटिव्ह दुसऱ्या क्लोरीनकडे. आणि हा सुद्धा काय राहणार आहे, साल्ट. काय राहणार आहे, साल्ट. आखरी वाचला आहे अमोनियम सल्फेट. काय आहे, अमोनियम सल्फेट. तर अमोनियम सल्फेट जो आहे, अमोनियम सल्फेट. ठीक आहे, सल्फेट, अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेट काय आहे, NH4 आहे. NH4. तर NH4 कुठे लिहिणार, NH4 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. तर NH4 पॉझिटिव्ह राहते. तर पॉझिटिव्ह आयन्स किती आहेत आपल्याकडे, 2 आहेत. तर ट्वाईस ऑफ NH4 पॉझिटिव्ह. आणि आपल्याला काय मिळत आहे, SO4 निगेटिव्ह मिळत आहे पुन्हा. आणि किती निगेटिव्ह, तर 2 निगेटिव्ह. कारण की 2 पॉझिटिव्ह होते तरी 2 निगेटिव्ह भेटले आपल्याला. आणि हा सुद्धा काय राहणार आहे, साल्ट. तर अशा प्रकारे हा आपण एक टेबल पाहिला. आणि आय थिंक इंटरेस्टिंग तर तितका नाही वाटला असेल. बट जर आवडला हा सर्व काही, तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि अशीच इन्फॉर्मेशन बघत राहा, जेणेकरून तुम्हाला थोडा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार की आपल्या पुस्तकात काय आहे म्हणून, आणि पुस्तकातले सर्व काही गोष्टी समजणार. धन्यवाद.